स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू करायचंय असं स्वप्न अनेक जण बघतात. पण हे स्वप्न आणि प्रत्यक्षात सुरुवात करणं यात एक मोठी भिंत उभी असते आणि ती म्हणजे भीती. आज आपण याच भीतीला तोडून तुमच्या यूट्यूब प्रवासाची एकदम जबरदस्त सुरुवात कशी करायची तेच बघणार आहोत. चला सुरुवात करूया. डोक्यात मस्त कल्पना आहेत, चॅनल सुरू करण्याची इच्छा पण आहे, पण तरी काहीतरी अडवतंय, बरोबर? असं वाटतंय ना की काहीतरी मागे खेचतंय. अहो, काळजी करू नका. असं वाटणारे तुम्ही एकटे नाहीयेत. खरं तर प्रत्येक नवीन यूट्यूबर याच टप्प्यातून जातो. तर मग ही भीती नेमकी आहे तरी काय? चला जरा खोलात शिरून बघूया. तर सगळ्या भीतीचं मूळ काय आहे माहितीये? एकच प्रश्न, फक्त एकच. लोक काय म्हणतील? हीच ती भीती आहे, हीच ती अदृश्य भिंत आहे जी आपल्याला काही करूच देत नाही. आणि ही भीती ना वेगवेगळे चेहरे घेऊन येते. जसं की अरे देवा, नातेवाईक काय म्हणतील, किंवा मित्रमैत्रिणी माझी मस्करी तर करणार नाहीत ना, खरंच मी सक्सेसफुल होईन का, माझ्या चुकांवर लोक हसले तर, असे एक ना अनेक विचार मनात येतात आणि आपल्याला जागेवरच खिळवून ठेवतात. आता एक गोष्ट अगदी स्पष्टपणे सांगतो, जी इथे लिहिली आहे. तुमचं घर तुम्हाला चालवायचंय, नातेवाईक फक्त नाव ठेवायला असतात. हे ऐकायला थोडं कठोर वाटेल, पण हेच खरं आहे. तुमची स्वप्न, तुमची मेहनत, तुमचं आयुष्य हे सगळं तुमचं आहे. लोक ते आज बोलतील, उद्या विसरून जातील, पण तुमचं यश ते तुमच्यासोबत आयुष्यभर राहणार आहे. त्यामुळे हा लोक काय म्हणतील वाला विचार डोक्यातून काढूनच टाका. ठीक आहे, समजूया की आपण भीती बाजूला ठेवली. पण मग आता प्रश्न येतो की सुरुवात नक्की करायची तरी कशी, कुठून? तर भीतीवर मात करण्याचा सगळ्यात बेस्ट मार्ग म्हणजे एक पक्का प्लॅन बनवणं. चला बघूया हा प्लॅन आहे तरी काय. सुरुवात करण्यासाठी फक्त 3 सोप्या स्टेप्स आहेत, अगदी सोप्या. पहिली, तुमचा आवडीचा विषय निवडा, म्हणजे तुमची निश. मग ते कुकिंग असो, टेक असो किंवा ब्लॉगिंग. दुसरी स्टेप, तुमच्या डोक्यात ज्या काही आयडियाज आहेत ना, त्या पटापट एका वहीत लिहून काढा. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची, कमीत कमी 3 महिन्यांचा कंटेंट आधीच प्लॅन करून ठेवा. म्हणजे काय, सुरुवातीला व्हिडिओ काय टाकायचा हा स्ट्रेसच येणार नाही. आणि वेळापत्रक एकदम सिंपल. आठवड्याला 2 मोठे व्हिडिओ आणि 2 शॉर्ट्स, बस एवढंच. याने काय होईल, तुम्ही थकून न जाता सातत्य ठेवू शकाल. आणि यूट्यूबवर सातत्यापेक्षा महत्त्वाचं काहीच नाही. चला आता एका खूप महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलूया. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, यूट्यूबवर तुम्ही किती व्हिडिओ टाकता याला महत्त्व नाहीये, तुम्ही कसे व्हिडिओ टाकता याला महत्त्व आहे. जरा विचार करा, रोज कसला तरी एक साधा व्हिडिओ टाकण्यापेक्षा आठवड्यातून एकदा एक जबरदस्त दर्जेदार व्हिडिओ टाकला तर तो जास्त चालेल, बरोबर? कारण लोकांना आणि यूट्यूबच्या अल्गोरिथमला सुद्धा क्वालिटीच आवडते. त्यामुळे आपलं लक्ष संख्येवर नाही तर गुणवत्तेवर हवं. आता एक सगळ्यात मोठा गैरसमज. अनेकांना वाटतं की आपल्याकडे महागडा कॅमेरा, भारी लाईट्स वगैरे असल्याशिवाय चॅनल सुरूच करता येत नाही. पण खरं सांगू, तुमच्या हातात जो स्मार्टफोन आहे ना, तो एकदम पुरेसा आहे. हो, अगदी बरोबर ऐकलं. कुठलाही महागडा कॅमेरा, गोप्रो किंवा नवीन आयफोन या कशाचीही गरज नाहीये. तुमच्या सध्याच्या फोनवरच तुम्ही एकदम भारी क्वालिटीचे व्हिडिओ बनवू शकता. पण थांबा, याच फोनवरून व्हिडिओची क्वालिटी एकदम झटक्यात वाढवण्यासाठी एक छोटीशी पण खूप भारी ट्रिक आहे. आणि गंमत म्हणजे बरेच लोक ही गोष्ट विसरून जातात. आणि ती ट्रिक म्हणजे रेकॉर्डिंग सुरू करण्याआधी फक्त एकदा तुमच्या कॅमेराचा लेन्स स्वच्छ पुसून घ्या. इतकंच. आपल्या बोटांचे ठसे, तेलकटपणा, धूळ या सगळ्यांमुळे व्हिडिओची क्वालिटी डाऊन होते. ही एक छोटीशी सवय खूप मोठा फरक घडवते. करून बघा. ओके, व्हिडिओ तर बनवला, पण त्यासोबतच यूट्यूबच्या काही टेक्निकल गोष्टी पण समजून घ्याव्या लागतात. आता घाबरून जाऊ नका, हे अजिबात अवघड नाहीये. हळूहळू सरावाने सगळं जमतं. तर काय शिकायचंय आपल्याला? एक भारी आकर्षक टायटल कसं लिहायचं, योग्य टॅग्स आणि कीवर्ड्स कसे वापरायचे, हॅशटॅग्स, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, क्लिक करायला लावणारं थंबनेल. याच गोष्टींमुळे यूट्यूबला कळतं की आपला व्हिडिओ नक्की कोणापर्यंत पोहोचवायचा आहे. आणि ऐका, हे सगळं काही एका दिवसात जमत नाही. हळूहळू अनुभवातून शिकायला मिळतं. पहिल्याच दिवशी कोणीच एक्सपर्ट नसतो. महत्त्वाचं काय आहे, फक्त सुरुवात करणं आणि प्रत्येक व्हिडिओसोबत काहीतरी नवीन शिकत जाणं. चला आता आपण शेवटच्या आणि खरं सांगायचं तर सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. या अशा काही सेटिंग्ज आहेत ज्याकडे खूप नवीन लोक दुर्लक्ष करतात आणि त्याचा थेट परिणाम त्यांच्या चॅनलच्या वाढीवर होतो.
ही एक प्रोटेप आहे, लक्षात ठेवा. चॅनलसाठी कधीही आपला जुना जीमेल ID वापरू नका. नेहमी एक नवीन फ्रेश ID बनवा खास चॅनलसाठी. का? कारण जुन्या ID वर चॅनल बनवलं तर यूट्यूबमध्ये तुमचं चॅनल जुने दिसतं आणि मग एका नवीन चॅनलला जे फायदे मिळतात ते तुम्हाला मिळत नाहीत. आणि हो, या काही सेटिंग्ज आहेत ज्या पहिल्या दिवसापासूनच ऑन करून ठेवायच्या. पहिली, सुरक्षेसाठी 2 स्टेप व्हेरिफिकेशन. दुसरी, कस्टम थंबनेल आणि मोठे व्हिडिओ टाकण्यासाठी इंटरमिजिएट फीचर्स. तिसरी, जास्त व्हिडिओ अपलोड करायचे असतील किंवा लाईव्ह जायचं असेल तर ॲडव्हान्स फीचर्स. आणि शेवटची, चॅनल कीवर्ड्स. हे टाकले की यूट्यूबला तुमचे प्रेक्षक शोधायला मदत होते. तर मग आता भीती कशी घालवायची हे माहीत आहे, सुरुवात कशी करायची त्याचा प्लॅन पण तयार आहे. मग आता थांबलत कशाला? विचार कसला करताय? तुमचा यूट्यूब प्रवास कधी सुरू होतोय? हीच ती वेळ आहे. आत्ता सुरुवात करा.